First of all, a very good evening to all of you. And first of all, I would like to thank to Pudari newspaper to have a conduct of education center where you will get the knowledge of multiple sources, what we have to do in the future. And I will give you my introduction first. My name is Kurnai MK. I am BE Mechanical and AM Tech Mechanical. I am the gold medalist in both of the sections. Then I work out in Pune, Atlas Copco as a senior research engineer. After that, I work out in Shahu College, then Dayanand College, and since last couple of years, I am working with the Honorable Motegaonkar sir as a physics HOD. And now I am here to glad to have a talk with you people regarding the NEET and the JEE examination. आता हे मी थोडंसं इंग्लिशमध्ये ह्याकरिता बोललो की कारण की सुरुवातीला थोडंसं इम्प्रेशन पडलं पाहिजे है ना. तर आता आपण आपल्या मातृभाषेमध्ये बोलूया, जे काही आहे मराठीमध्ये. आता इथं आलेले जे पालक आहेत, जेव्हा मी इंग्लिशमध्ये बोलायला चालू केलं तर खूप रागानं मला बघत होते ते. कारण का माहिती आहे का, इंग्लिशमधला जो लेक्चर आहे तो असा राहतो, वाटतंय खूप चांगलं, कळतंय तर काहीच नाही ॲक्च्युली. म्हणजे पालत्या घड्यावर पाणी टाकल्यासारखं राहतंय. तर आपण आता मराठीमध्ये बोलूया. तर 12वी 10वीच्या नंतर 11वी आणि 12वी, मग 12वीच्या नंतर आपल्याला बरेच काही ब्रांचेस निघतात. त्या ब्रांचेसमध्ये सगळ्यात मेन 2 मोठे ब्रांचेस निघतात. ते तर एक आहे इंजिनिअरिंग आणि एक आहे मेडिकल. जेव्हा कोविड झालं 2021 आणि 22 आणि 23 पण आपण 22 म्हणू शकतो, तेव्हा आपल्याला कळालं की आपल्या भारत देशामध्ये आपल्याला खूप काही गरज आहे अजून चांगले डॉक्टर्सची, चांगले इंजिनियर्सची सुद्धा, परंतु जास्त गरज आहे आपल्याला चांगले डॉक्टर्सची. कारण का इन्फ्रास्ट्रक्चर तर आहेच आपल्यापाशी, परंतु इन्फ्रास्ट्रक्चरला सोडून जर स्किल क्वालिफाईड डॉक्टर्स पाहिजेत हँडल करण्यासाठी, आणि त्याची फार गरज आहे. तर नीटमध्ये पण आपण बघूया. आणि इंजिनिअरिंग तर लागणारच आहे, बिकॉज इंजिनिअरिंग इज द ड्रायव्हिंग फील्ड ऑफ द वर्ल्ड. ॲक्च्युअली इंजिनिअरिंग जे आहे ना ते वर्ल्डला ड्रायव्हिंग फील्ड आहे. तर इंजिनिअरिंगबद्दल पण आपण बोलूया. तर इथे जे जमलेले पालक वर्ग आहेत आणि विद्यार्थी वर्ग आहेत, तर मला एक प्रश्न विचारायचा आपल्याला की इथे जे बसलेले विद्यार्थी आहेत, किती जणांना इंजिनिअरिंग करायचं, थोडंसं हात वर करा. इंजिनिअरिंग करायचे, अच्छा. किती जणांना मेडिकल करायचं आहे? मेडिकल करायचं, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. आणि किती असे पालक आहेत ज्यांचे विद्यार्थी इथं आले नाहीत, ज्यांचे पाल्य आले नाहीत, परंतु ते इथं आलेत ऐकण्यासाठी? असे किती पालक वर्ग आहेत? कृपया करून हात वर करू शकता ज्यांचे पाल्य नाही आहेत. ठीक आहे, चालेल. तर हे याकरिता मी विचारत आहे कारण की मला माझं ऑडियन्स कळलं पाहिजे की मला काय बोलायचं आहे. नाहीतर तुम्ही अर्ध्या तासानंतर किंवा पाऊण तासानंतर असं म्हणू नये की बाबा उगच गेलतो आणि आम्हाला काहीच फायदा झाला नाही. सो दिस शुड नॉट बी हॅपन. दॅट्स द रिझन आय एम आस्किंग. तर येत्या काही अर्धा तास आणि 45 वेळ इथं बोलणार आहे. या अर्ध्या तास आणि 45 मिनिटांमध्ये जे काय मी आपल्याला बोलणार आहे, कदाचित हे खूप नवीन असेल आपल्याला. It is a new to for all of you people, and I'm really give you the guarantee that you will learn something this, and you will listen couple of words which you have not listened throughout your life. That I will give you the guarantee. तर सर्वप्रथम आपण विद्यार्थ्यांपाशी जाऊया, नंतर पालकांपाशी जाऊया, आणि नंतर आपण नीट आणि JEE एक्झामिनेशन पाशी जाऊया. हे जेवढे काही कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स राहतात, जितने भी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स रहते हैं, ये सारे के सारे कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स आपको क्या डिमांड करते हैं? गरज कळली पाहिजे आपल्याला. कारण की गरज जेव्हा आपल्याला कळत नाही की काय नेमकं हे एक्झामिनेशन आपल्याला मागत आहे, मग आपण किती कबाडकस करून त्याला उत्तर काय भेटत नाही आणि रिझल्ट काय भेटत नाही. मग पालक पण फ्रस्ट्रेशनमध्ये येतात. आम्ही तुला पैसे भरत आहे, तुला कपडे देत आहेत, तुला रूम करून देत आहेत, तुला रिझल्ट आणणं झाले. आणि विद्यार्थ्याचं वेगळंच म्हणजे रिझन राहते, मी पण कष्ट करत आहे, मी काय टाइमपास करायलो का, मी इकडे फिरायलो का, मला रिझल्ट येणं झालं. म्हणजे दोन्ही पण कष्ट करायचं आहात, पण कुठं ना कुठं तरी असा एक लॅगिंग पॉईंट आहे ज्या कारणामुळे ना रिझल्ट लागत नाही. आणि रिझल्ट जो लागतो त्याची एक वेगळीच प्रोसेस आहे. ॲक्च्युली खूप मजेदार प्रोसेस आहे. जसं आपण चहा बनवतो, मग कधी कधी चहा चांगली बनते, कधी चांगली बनत नाही. परंतु कधी चहा जर चांगली बनली तर खूप काही लोक आपल्याला प्रशंसा करतात, आणि कधी चहा जर वाईट बनली तर लेडीज लोकांना खूप काय ऐकावं लागते. पण तरी सुद्धा ते पुन्हा माघारी सरकत नाही, पुन्हा येऊन नवीन चहा बनवतात. ते एक जिद्द राहते. तर आपण रिझल्ट बद्दल बघूया की रिझल्ट कसं लागते. सगळ्यात अगोदर आपण जाऊया विद्यार्थ्यांपाशी. मेरे प्यारे बच्चों, आप एक बात ध्यान में रखो. इफ यू वॉन्ट टू हॅव द रिझल्ट यू मस्ट नो द 3 थिंग्स. आणि ती कुठली एक्झामिनेशन असू द्या, है ना, कुठलीही एक्झामिनेशन असू द्या, त्याला काहीही घेणं देणं नाही.
आलं? म्हणजे ते UPSC असू द्या, MPSC असू द्या, ठीक आहे ना, मे बी ते नीट असू द्या, GEE असू द्या. तर आपण मोर स्पेसिफिकली नीट आणि GEE बद्दल बोलूया. तर हे जे एक्झामिनेशन आहेत हे आपल्याकडून 3 गोष्टी डिमांड करतात. सांगा किती गोष्टी डिमांड करतात? आवाज पाहिजे. ऑल पॅरेंट्स अँड माय डिअर स्टुडंट्स, हाऊ मेनी थिंग्स इट इज गोइंग टू गेट डिमांड? आवाज पाहिजे. जर चांगलं बोलला तरच मी पुढचं बोलणार, नाही तर नाही बोलणार नाही. किती गोष्टी डिमांड करतात? किती गोष्टी डिमांड करतात? 3. नंबर 1 बेसिक नॉलेज. नंबर 1 बेसिक नॉलेज. आता हा बेसिक नॉलेज म्हणजे काय हे समजून घ्या. आता जे काही विद्यार्थी मित्र इथं बसलेले आहेत, जेव्हा तुम्ही 8वी मध्ये येता, प्रत्येक फॅकल्टी येते आणि सांगते की बेसिक्सवर लक्ष द्या. 9वी मध्ये जाता तेव्हा प्रत्येक फॅकल्टी सांगते की बेसिकवर लक्ष द्या. जेव्हा आपण 10वी मध्ये येतो तेव्हा सुद्धा प्रत्येक फॅकल्टी हेच सांगते की बाबा बेसिक्सवर लक्ष द्या. इंग्लिश म्हणते बेसिक्सवर लक्ष द्या, इंग्लिशची मॅडम म्हणते बेसिक्सवर लक्ष द्या, मॅथ्सचे सर म्हणतात बेसिक्सवर लक्ष द्या, सायन्सचे सर म्हणतात बेसिक्सवर लक्ष द्या. इतिहास काय बदलणार नाही तरी सुद्धा इतिहासाचे सर म्हणतात बेसिक्सवर लक्ष द्या. मला एकच प्रामाणिक प्रश्न विचारायचा आहे, जे काही विद्यार्थी मित्र इथं बसलेत आणि जे काही पालकवर्ग पण इथं बसलेले आहे, कधी आपण कुठल्या तरी प्राध्यापकाला विचारलं का, सर जी सांगा नेमकं बेसिक्स म्हणजे नेमकं काय? कधी पूछा है आप लोगों ने? कधी कोणी विचारले का? पालकांनी कधी विचारले का? पण कंप्लेंट एक भयानक करतात पालक वर्ग, माझा विद्यार्थ्याचा बेसिकच कच्चा आहे. मान्य आहे बेसिक कच्चा आहे, कसं परफेक्ट करायचं त्याला? हाऊ टू डू द परफेक्शन ऑफ द बेसिक्स. मार्केटमध्ये जावा, कुठल्याही बुक स्टॉलला जावा आणि त्याला एवढंच प्रश्न विचारा बुक स्टॉलला की मला माझ्या विद्यार्थ्याचं, माझ्या मुलाचं किंवा मुलीचं गणित विषय हा अवघड आहे, त्याचं बेसिक परफेक्ट करायचं कुठली बुक आहे का द्या म्हणून. ते तुम्हाला देणारच नाही. बुकच नाही, फिजिक्स नाही, केमिस्ट्री नाही, मॅथ्स नाही, बायोलॉजी नाही, कुठंच नाही. लक्षात घ्या. हाऊ टू डू द परफेक्शन इन द बेसिक्स. ऍक्च्युअली कैसे करेंगे हम बेसिक्स को परफेक्शन? बेसिक्स म्हणजे नेमकं काय? आता मी इथं जे काही विद्यार्थी बसलेत, पालक बसले, सगळ्यांनाच प्रश्न विचारतो, किती जणांना 10वी मध्ये गणित विषय हा चांगला वाटायचा? मॅथ्स हात वर करा. पालक वर्ग सुद्धा, इट्स ओपन डिस्कशन. मॅथ्स, सायन्स, सायन्स, इंग्लिश, इंग्लिश, इकॉनॉमिक्स, जॉग्राफी, जॉग्राफी. तर सगळ्यात अगोदर आपण आहे ना एक कॉमन विचारतो, मॅथ्स. कोणी मला उत्तर द्या, व्हॉट डू यू मीन बाय मॅथ्स? कोणी उत्तर द्या. गणित म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन बाय मॅथ्स? जाऊ दे, सोडा, मॅथ्स सोडून द्या. व्हॉट डू यू मीन बाय सायन्स? ती डेफिनेशन सांगायची नाही, ती डेफिनेशन जी बुक मध्ये लिहिलेली आहे, इट इज ब्रांच ऑफ दिस विथ दिस विथ दिस अँड दॅट, तसं चलत नाही है ना. बताइएगा, दिस इज द बेसिक्स. सो कॉन्सन्ट्रेट ऑन द बेसिक्स. बेसिक्स इज नॉट अ बिग थिंग. बेसिक्स हे खूप काय अशी मोठी गोष्ट नाही, लक्षात घ्या. परफेक्शन इज नॉट अ स्मॉल थिंग बट इट कम फ्रॉम द स्मॉल थिंग्स. बेसिक्सवर लक्ष द्या. हे बेसिक्स म्हणजे नेमकं काय आपल्याला कळलं पाहिजे. ऍक्च्युली मला एक सांगा, आपल्यापाशी मोबाईल आहे? मी घेणार नाही, आहे का नाही एवढं बोला, हो किंवा नाही. काहीतरी बोला, येस और नो. आहे, मोबाईल आहे. पहिला शब्द काय बोलता आपण जेव्हा तुम्ही फोन करता? हॅलो म्हणता. व्हॉट डू यू मीन बाय हॅलो? माहित नाही. लहानपणापासून आपण वापरायला, सिन्स फ्रॉम अवर चाइल्डहुड वी आर युजिंग दिस वर्ड बट वी डोंट नो द मिनिंग ऑफ हॅलो. ऍक्च्युअली ना, दिस इज द बेसिक्स. बेसिक्स काय राहते माहिती आहे का? खूप काही मोठी गोष्ट नाही. जेव्हा आपलं रेग्युलर प्रोसेस राहते, जेव्हा आपलं रेग्युलर प्रोसेस राहते, त्या प्रोसेसमध्येच बेसिक्स आहे ना वीकचा स्ट्रॉंग होत जातो. लक्षात घ्या. प्रॉब्लेम काय माहिती आहे का? आपण आपल्या विद्यार्थ्याला, जे पालक वर्गाने मी त्यांना नम्र विनंती करतो, कधीही पर्सेंटेजच्या मागे घेऊन जाऊ नका. 10वीच्या पर्सेंटेजला आपण खूप त्यांना असं प्रेशर देतो की विचारू नका. माझा अनुभव सांगते, लक्षात घ्या. शाहू कॉलेज, दयानंद कॉलेज आणि मागच्या कपल ऑफ वर्षापासून जे मी ऑनरेबल मोठेगावकर सरांसोबत जे मी वर्कआउट करत आहे, 10वीच्या टक्क्यांचं घेणं देणं आणि नीट JEE या मार्क्समध्ये जे मार्क्स आपल्याला भेटणार आहेत, या दोघांमध्ये काहीच घेणं देणं नाही. आपल्याला जर असं वाटत असेल की बाबा कदाचित नाही 10वीला जर जास्त टक्के पडले तर या मुलाला किंवा माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला नीटमध्ये किंवा JEE मध्ये चांगले मार्क्स पडत असतील किंवा पडणार आहेत, अशी जर विचारशैली असेल तर हे सोडून द्या. कारण की त्या दोघांचं काही घेणं देणं नाही.
आपली जे 10वी पर्यंतची जी शिक्षण प्रणाली आहे त्या शिक्षण प्रणालीमध्ये आपल्यापाशी सब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन राहते. कुठले एक्झामिनेशन राहते? सब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन काय चेक करते? लेंथ ऑफ द नॉलेज. लेंथ ऑफ द नॉलेज म्हणजे काय? किती आपण आपल्या डोक्यामध्ये साठवण देऊ शकतो आणि एक्झामिनेशन मध्ये जाऊन लिहू शकतो. That only check the length of the knowledge. That's all. Apart from that, it won't deal. But NEET and JEE examination needs the depth of the knowledge. Length of the knowledge आणि depth of the knowledge हे खूप वेगवेगळं आहे, लक्षात घ्या. लेंथ म्हणजे किती साठवण करू शकता, डेप्थ म्हणजे किती कळालेलं आहे आणि किती अप्लाय करू शकता. काही पालकांच्या मनामध्ये हा पण प्रश्न येतो की नीटचे एक्झामिनेशन, जेईईचे एक्झामिनेशन एवढी टफ का असते? हे टफ याकरिता असते कारण की पुढे चालून तुम्हाला दुसऱ्या लोकांचं जीव, समजा एखादा डॉक्टर बनला आपला मुलगा आणि त्यानं ICU मध्ये काम करायले, एखादा ऍक्सिडेंट झालेला पेशंट आलेला आहे आणि त्या ऍक्सिडेंट झालेल्या पेशंटला बघून आपला मुलगा जे डॉक्टर झाले त्यांना असं म्हणू नये याला मी हात लावणार नाही. का बरं? हे आउट ऑफ सिलेबस आहे. यू ट्राय टू अंडरस्टँड. कारण की येत्या काळामध्ये स्ट्रेस येणार आहे, डिप्रेशन येणार आहे, एन्झायटी येणार आहे. हे सगळं मॅनेजमेंट करण्यासाठी इथून तयारी करावी लागते, म्हणून एक्झामिनेशन टफ आहे. तर पहिला जो गुणसूत्र आहे, जो पहिला जो मेन पॉईंट लागणार आहे नीट आणि JEEच्या एक्झामिनेशनला क्रॅक करण्यासाठी, तो लागणार आहे बेसिक. आणि बेसिक्स हे डिक्शनरी मधून कव्हर होणार आहे, लक्षात घ्या. छोट्या छोट्या गोष्टीचा अर्थ आपल्याला माहीत करून घेणं. जसं मास, प्रत्येकाला माहिती आहे मास, परंतु मास म्हणजे एक्झॅक्टली काय हे माहीत नाही. आपले विद्यार्थी बघा, मी खोटं बोलत नाही, जे 10वीच्या बोर्डाचे नुकतेच परीक्षा दिलेल्या आहेत त्यांना जर परीक्षेत कॉप्या करायच्या असतील तर त्यांनी त्यांच्या मित्राला काय विचारतात माहिती आहे का? पहिली ओळ सांग, बाकीचं मी सांगतो. पहिली ओळ सांग म्हणजे पाठ करून आले. आणि नीट आणि JEE एक्झामिनेशन मध्ये पाठांतर चलत नाही. कन्सेप्ट लागतात. काय लागतात? कन्सेप्ट लागतात. तर सगळ्यात महत्वाचा जो मेन मुद्दा आहे एक्झामिनेशन मध्ये रिझल्ट आणण्यासाठी तो आहे बेसिक नॉलेज. सेकंड जे लागणार आहे दॅट इज अ लॉजिकल ॲबिलिटीज. काय लागणार आहे? लॉजिकल ॲबिलिटीज. आता मी अजून एक प्रश्न विचारतो आपल्याला. ऍपल जर 100 रुपये किलो असेल, ऍपल जर 100 रुपये किलो असेल तर अंगूर किती रुपये किलो असतील? रॅन्डम मी विचारत आहे, असं माझ्याकडे रागानं बघू नका, एक रॅन्डम मी विचारत आहे. 100 रुपये किलो जर सफरचंद असेल तर किती रुपये किलो अंगूर असेल? एनी आन्सर? 120. अजून मुलांमध्ये कोणी? बोला बेटा, बोला, घाबरू नका. इथूनच आपली शिक्षण प्रणाली तशी आहे. बोलत चला, घाबरू नका. करेज आणि बोलनेस पाहिजे. बोला बेटा. हा, 60 रुपये सांगता येत नाही. व्हेरी नाईस आन्सर. बघा, हा क्वेश्चनच चुकीचा आहे. आलं? आता काही पालक म्हणत असतील तुम्ही भेटा आम्हाला बाहेर, तुम्ही काय बोलत आहात सध्या? मी याकरिता बोलत आहे, तुम्ही मला सांगा सफरचंद आणि अंगूरचं काय नातं आहे? भाऊ बहीण आहेत का? नवरा बायको आहेत का? कोण आहेत? काहीच नातं नाही. द क्वेश्चन इटसेल्फ इज रॉंग. दॅट इज कॉल्ड एज लॉजिकल ॲबिलिटीज. याला आपण काय म्हणतो मला सांगा? लॉजिकल ॲबिलिटीज. आणि हा बिल्डअप कधी होतो? CBSEचे जे विद्यार्थी आहेत किंवा स्टेट बोर्डमध्ये जे इंग्लिश मिडियमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना कधी कधी त्यांची मॅडम रागवते बघा वर्गामध्ये, तुला IQ नाही आहे, तुझे IQ नाही आहे, यू डोंट हॅव द IQ, यू कीप क्वाइट इन द क्लासरूम. त्या मॅडमला कधी जाऊन एखादा प्रश्न विचारा, मॅडम हे IQ कसं वाढतंय? यू सिम्पली आस्क हाऊ टू इन्क्रीज द IQ. इंटेलिजंट क्वेश्चन कसं वाढतंय? हे इंटेलिजंट क्वेश्चन कसं वाढतंय? हे इंटेलिजंट क्वेश्चन वाढतंय चिंतन आणि मनन करून, जे घरात करावं लागतंय. कुठे करावं लागतं? आपल्याला घरात करावं लागतंय, लक्षात. आणि सर्व पालक वर्गांना मी नम्र विनंती, आपलं जो घर आहे तो घर आहे ना, एज्युकेशनचं एन्व्हायरमेंट बिल्डअप करावं. भांडणाचं आणि मोबाईलचं वातावरण निर्माण करू नका घरी. ही नम्र विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. मोबाईल अँड द TV इज द इंटेलिजंट इन्व्हेन्शन फॉर द फुलिश पीपल. पुन्हा एकदा सांगतो, मोबाईल अँड TV इज द इंटेलिजंट इन्व्हेन्शन फॉर द फुलिश पीपल. हे मी ऐकलं होतं जेव्हा मी IIT बॉम्बेचे लेक्चर ऐकत होतो. मोबाईल आणि हा TV हा उत्कृष्ट दर्जाचा शोध आहे मूर्खांसाठी. आपल्याला अजून एक सांगतो, कधी फरारीची ऍड TV वरती बघितले का? कभी आप लोगों ने देखा है फरारी का TV पे आ रहा है? नहीं आता. क्यों नहीं आता? वो इसलिए नहीं आता, जो उसको खरीदने वाले ना वो TV देखने में टाइम वेस्ट नहीं करते, ध्यान में रखो. सो यू ट्राई टू अंडरस्टँड. आणि सर्व काही इथं जे काही लेडीज लोक, जे पालक वर्ग आलेले आहेत त्यांना नम्र विनंती आहे की TV जे आहे ना त्याला बंद ठेवा. त्याला कुमकुम भाग्य आणि कुंडली भाग्य बघू नका. आपल्या पोरांचं भाग्य अंधारात राहते, लक्षात घ्या. आणि जेवढे काही जेंट्स पालक वर्ग आलेले आहेत, मी अजून एक नम्र विनंती करतो
की टीव्ही न्यूज बघण्यासाठी कधी ओपन करू नका. पार्लमेंटचं इनॉग्रेशन होईल का नाही, करणार तर कोण करणार, अपोजिशन वाले येणार का नाही येणार, हे विचार करून स्वतःचं ब्लड प्रेशर वाढून घेऊ नका. नम्र विनंती आहे. कारण का, जेव्हा आपल्या पाल्याचा रिझल्ट लागेल तर कुणी ह्या आपल्याला विचारणार नाही की केले की नाही इनॉग्रेशन, हेच विचारणार आपल्याला, सांगा तुमचा मुलगा काय करत आहे, सांगा तुमची मुलगी काय करत आहे. सो यू कॉन्सन्ट्रेट, अंडरस्टँड द फंडामेंटल ऑफ लाईफ. लोक सांगतात बरेच काही, म्हणजे स्पीचेस तुम्ही ऐकले असेल, क्वालिटी ऑफ लाईफ पाहिजे. काय पाहिजे? क्वालिटी ऑफ लाईफ पाहिजे. क्वालिटी ऑफ लाईफचा पहिला सिद्धांत आहे, यू शुड स्पेंड द क्वालिटी ऑफ टाइम. आणि क्वालिटी ऑफ टाइम कुणाला म्हणतात? सर्व जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला बोलत असेल तर माइंड, सोल, हार्ट, त्यालाच आपण जेव्हा देतो त्याला म्हणतात क्वालिटी ऑफ टाइम. म्हणजे आपल्या लेकरांसाठी सोबत जेव्हा आपण बोलत आहात, जेव्हा आपण आपल्या रिलेशनशिपमध्ये जर कुणाला जर बोलत असाल तर मोबाईल हे ते सगळं बाजूला ठेवून पूर्ण हार्ट, माइंड आणि सोल हे तीन गोष्टी जेव्हा आपण कुणाला देतो त्याला म्हणतात क्वालिटी ऑफ टाइम. आणि आपले पाल्य आपल्याला क्वालिटी ऑफ टाइम मागत आहेत, आपल्याकडून पैसा मागत नाही, हे मी सांगतो आपल्याला. तर सगळ्यात अगोदर ते टीव्ही काढून सोड. आपण कुठलीही युनिव्हर्सिटी बघा, कुठलंही कॉलेज बघा, काही बघा, आपण जे कॉलेजचे जे लायब्ररीज राहतात त्या लायब्ररीज कधी अंडरग्राऊंडमध्ये नसतात. त्या लायब्ररीचं एक स्पेसिफिक लोकेशन राहते. ती जी लायब्ररी राहते ती पहिला मजला, दुसऱ्या मजल्यावर राहते. त्या लायब्ररीमध्ये कधी एसी नसते, कारण की एसी इज नॉट ए कम्फर्ट टू लिव्ह द सस्टेनेबल लाईफ. ते लायब्ररी जर तुम्ही बघितला तर चोवी बाजूने त्याला चांगलं व्हेंटिलेशन राहते आणि चांगलं नॅचरल लाईट्स त्या लायब्ररीला भेटते. आणि आपण आपल्या पाल्यांना स्टडी रूम कुठं देतो? ती रूम आपण स्टडी रूम देतो जी आपल्या घरामध्ये सगळ्यात कोपऱ्यात कुठंतरी ठेवलेली राहते, ती आपण त्याला स्टडी रूम देतो. आणि आपल्या घरी जे सगळ्यात चांगली रूम राहते, सांगा बरं ती कुठली रूम आहे ज्याला व्हेंटिलेशन पण आहे आणि नॅचरल लाईट पण आहे? सर्व पालक वर्गांना नम्र विनंती आहे, सांगा तो आपल्या घरी तो कुठला रूम आहे? हॉल आहे आपला. व्हेरी नाईस. म्हणजे हॉल हा स्टडी रूम राहायला पाहिजे. आणि जे आपण जे मुलांना स्टडी रूम दिले त्या नातेवाईकांना येऊन बसवा. कारण का, जेव्हा 2 वर्षानंतर किंवा 3 वर्षानंतर जेव्हा आपलं पाल्य रिझल्ट देऊन येईन, हाच पालकवर्ग तुम्हाला टोचणार आहे की मी सांगत होतो की तुमच्या मुलापुढे क्षमता नाही आहे म्हणून त्याला रिझल्ट लागत. एटॉमिक हॅबिट नावाची एक बुक आहे. त्या बुकमध्ये सांगितण्यात आलेलं आहे, ज्या कंपनीमध्ये आपण काम करता किंवा ज्या क्षेत्रामध्ये आपण कार्यक्षेत्र करता, ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करता, कदाचित तुमचा बॉस तुमच्यापेक्षा कमी हुशार असेल, परंतु तो तुमचा बॉस बनलेला आहे ते एकाच कारणामुळे, बिकॉज ऑफ द गुड हॅबिट्स. हॅबिट चांगले पाहिजे. APJ अब्दुल कलाम सरांचं स्टेटमेंट आहे, फर्स्ट वी मेक अवर हॅबिट, देन हॅबिट मेक्स अस. सगळ्यात अगोदर आपण सवयी बनवतो, नंतर आपल्या सवयी आपल्याला बनवतो. तर हॅबिट चांगले पाहिजे. मग हॅबिट चांगले पाहिजे असेल तर चेंज करा. एक तर टीव्ही बंद करा. मी आपल्याला अजून एक, अकोल्यामध्ये मी एक स्पीच देत होतो, पॅरेंट्स मिटिंगच्या नंतर मला एक पालकने एक प्रश्न विचारलं. त्यांनी मला प्रश्न असा विचारला की सर, माझा मुलगा 60,000चा मला मोबाईल मागतोय, सर मी काय करू? मी म्हणलं कॉमन सेन्स आहे, तुमच्यापाशी 1 लाखाचा मोबाईल असेल. मी म्हणलं आहे का बरोबर? त्यांनी म्हणले हो कॉमन है. अगर आप एप्पल अगर आप यूज कर रहे हो तो आपका लड़का आपकी लड़की OnePlus मांगेगी. अब आप ये सोच रहे होंगे कि क्या सर हम टेक्नोलॉजी के साथ ना जाए? टेक्नोलॉजी के साथ चलो, मगर टेक्नोलॉजी को इतने आगे मत लेके जाओ कि जनरेशन इडियट निकले. ये अल्बर्ट आइंस्टाइन का स्टेटमेंट है. अल्बर्ट आइंस्टाइन काय म्हणलं होतं माहिती आहे का? द टेक्नॉलॉजी विल लीड टू अन इडियट जनरेशन. टेक्नॉलॉजी एवढं पुढे जाईल की एक मूर्ख जनरेशन येणार आहे, मग ते यायला कामाला नाही यायचे. आपल्या घरामध्ये जर इकडे तिकडे जर सिगरेट पडलेले असतील, किचनमध्ये, लिव्हिंग रूममध्ये, बाथरूममध्ये इकडे तिकडे सिगरेट पडले असतील तर मुलगा सिगरेट उचलतो. तसंच आहे. आपण जर मोबाईल बघत असाल तर आपला लेकरू सुद्धा मोबाईल मागणारच. आपण जर ॲपल बघत असाल तर त्यानं OnePlus मागणारच आहे. मी हे म्हणत नाही की लहानपणीचा मोबाईल घेऊन वापरा, छैया मोबाईल. इट इज नॉट लाईक दॅट, बट यूज विथ लिमिटेड कंडिशन्स. लिमिटेड कंडिशनचा वापर झालं पाहिजे. लिमिटेड कंडिशनचा वापर नाही झालं तर दुष्परिणाम त्याचे चालू होतात. मग पालक वर्गांना नम्र विनंती आहे की अगोदर टीव्ही आणि मोबाईल बंद करा आणि आपलं जे विद्यार्थ्यांना जे बसायला तुम्ही स्टडी रूम केले ते इंटरचेंज करा. आणि सगळ्यात महत्त्वाची हॅबिट बनवा. घराचा एन्व्हायरमेंट सगळ्यात चांगलं राहते. आपल्याला माहीत आहे, जे काही जेंट्स पालक वर्ग आहेत त्यांना माहीत आहे, आपण 5 स्टार हॉटेलमध्ये जरी राहिलो बाहेर ऑफिसच्या कामासाठी तरी आपल्याला घरची आठवण येतेच. आपल्या लेकरांची आठवण येते, ते घर राहते. म्हणून मी सांगू इच्छितो की आपण आपलं घर असं बनवा की जेणेकरून आपलं पाल्य आपल्या घरी आलं तर त्याला असं वाटवूय की मी माझ्या घरीच राहिलं पाहिजे आणि मला घरीच अभ्यास करायचं. नाहीतर विद्यार्थी का सांगतात की मला लायब्ररी लावायची आहे, याकरिता ते सांगतात मला लायब्ररी लावायची कारण की घरी लायब्ररी नाही. लक्ष द्या ह्या गोष्टीवर, सर्व पालक वर्गांना बरं विनंती. तर
फंडामेंटल जे लागणार आहे ते आहे बेसिक नॉलेज, सेकंड जे लागणार आहे लॉजिकल ॲबिलिटी, आणि तिसरी गोष्ट जी सगळ्यात महत्त्वाची आहे त्याला आपण कॉमन सेन्स म्हणतो. कुठला सेन्स म्हणतो आपण त्याला? कॉमन सेन्स म्हणतो. कुठल्याही डॉक्टरपाशी जावा आणि त्याला एक प्रश्न विचारा, डॉक्टर साहेब मला माझा कॉमन सेन्स वाढवायचा आहे, कुठले टॅबलेट किंवा इंजेक्शन आहे का द्या. तो डॉक्टर म्हणतो तू पागल झाले, कारण की त्याची कुठली गोळी भेटतच नाही कॉमन सेन्स. रवींद्रनाथ टागोर सरांचं स्टेटमेंट आहे, एज्युकेशन इज नॉट द लर्निंग द फॅक्ट्स, इट द ट्रेनिंग द माइंड टू थिंक. एज्युकेशन हे फक्त माहिती गोळा करणं नाही आहे, आपल्या मेंदूला असं चालणं देणं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये तो विचार करायला भाग पडलं पाहिजे. दॅट इज द एज्युकेशन. तो एज्युकेशन आपल्याला पाहिजे. आणि जेव्हा एखादा विद्यार्थी घरी बसून जेव्हा चिंतन मनन करेल, स्वतः विचार करेल की सरांनी असा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे, जर याकरिता जर मी दुसऱ्या कुठल्या मेथडनं जर मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असेल किंवा मला जर ऑप्शन जर फाइंड आउट करायचं असेल, तेव्हा त्याचा कॉमन सेन्स वाढतो, तेव्हा त्याचा लॉजिकल ॲबिलिटी वाढते, तेव्हा त्याचा बेसिक नॉलेज वाढतो आणि तेव्हा त्याचा IQ सुद्धा लेवल वाढतो. तो जितने भी सारे स्टूडेंट्स यहाँ पे आए मेरे प्यारे बच्चों, 3 चीज़ों पे ध्यान में रखिएगा. नंबर 1 सबसे ज़्यादा इंपॉर्टेंट होता है बेसिक नॉलेज, जो चालू होती है बहुत बहुत छोटी छोटी चीज़ों से. हर चीज़ों का डेफिनेशन तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. नेक्स्ट जे लागते ते आहे लॉजिकल ॲबिलिटीज. मॅक्सिमम जर तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करायला चालू केलं तर लॉजिकल ॲबिलिटीज लागते, आणि नंतर आहे कॉमन सेन्स. घरी चांगलं बसून जर विचार करायला चालू केलं तर कॉमन सेन्स वाढते. लक्षात घ्या, हे 3 गोष्टी लागतात एक्झामिनेशनला क्रॅक करण्यासाठी. आणि पालक वर्गांना सुद्धा मी आताच सांगितलं की घरचं वातावरण कसं असायला पाहिजे. मी आपल्याला अजून एक प्रश्न विचारतो, जे काही पालक वर्ग इथं बसलेत, प्रामाणिकपणे आपण सांगा, आपल्या पाल्याचं सगळ्यात चांगलं रिझल्ट कधी आले, कुठल्या वर्गामध्ये आले? आपके बच्चों का सबसे अच्छा रिजल्ट कब आया है? मैं आपको ऑप्शन देता हूँ, या तो मैं ही बताता हूँ आपको. LKG, UKG, फर्स्ट स्टँडर्ड. ओके, हे 3 वर्षी खूप चांगले रिझल्ट येते. आणि नंतर जे चांगलं रिझल्ट आलेलं 9वी आणि 10वी. 3री, 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी या जे काही कालावधी आहे, या कालावधीमध्ये रिझल्ट चांगले येत नाही. हे आपण मान्य करता का नाही सांगा? बोला हो किंवा नाही. बोला येस और नो. आप जाके देखो, काही पालकांना स्वतःच्या पाल्याचे पर्सेंटेज सुद्धा माहित नाही. जाऊन बघा. आपण जर आपण चेक केलात, ग्राफ जर चेक केलात, तर बालवाडीमध्ये सगळ्यात जास्त राहतं आणि 9वी 10वीला सगळ्यात जास्त राहते. बाकीचं सगळं सेक्शन डाऊनफॉल राहतं. आता LKG, UKG पहिली आणि दुसरी या सेक्शन मध्ये सगळ्यात चांगलं रिझल्ट का आलं? कारण की या सेक्शन मध्ये आई शिकवते. चेक करून बघा तुम्ही. शाळेमध्ये ABCD जे शिकवले राहते ते तर राहतेच राहते, त्यात काही दुमत नाहीये. परंतु जे आईनं जे बेलन घेऊन चमचा घेऊन जे मुलीला जे घरी शिकवले ना, त्या कारणासाठी त्याला LKG, UKG फर्स्ट आणि सेकंड मध्ये नंबर जास्त येतात. मग नंतर जर विचार केला कधी आले? 9वी आणि 10वीला. मग 9वी आणि 10वीला रिझल्ट का चांगलं लागलं? आई शिकवते का 9वी 10वीला? नाही. मग का रिझल्ट चांगलं लागलं 9वी आणि 10वीला? कारण की पापाची भीती आहे. पप्पा जे आहेत ते 9वी 10वीला पोरांना असं वाटतं या घरामधलं डॉन आहेत काय. यू ट्राय टू अंडरस्टँड. ते म्हणजे ते भीतीपोटी अभ्यास करते, मग 9वी 10वीला त्याला रिझल्ट लागते. मग काय होते, जे 11वी 12वीला येतात मग त्यांचं रिझल्ट लागत नाही. का बरं माहितीये का? कारण की आई पण लक्ष देत नाही आणि बाबा सुद्धा लक्ष देत नाही. आणि जेव्हा दोन्ही लक्ष नाही दिलं तर मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, जगामध्ये आपल्या लेकरांशिवाय आपण जर लक्ष दिलं नाही तर आपल्याशिवाय कुणी लक्ष देणार नाही. आपल्या जर या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन मध्ये जर रिझल्ट पाहिजे असेल, देन यू हॅव टू गिव्ह द मोर कॉन्सन्ट्रेशन टू युअर किड्स. आपल्याला माहीत आहे काही लोक खूप काही इथं शिक्षण घेतलेले आहेत आणि खूप चांगल्या पदावर सुद्धा गेलेले आहेत. त्यांनी एक फेवरेट स्टेटमेंट टाकतात, लक्षात घ्या, माझ्या आई वडिलांनी मला काहीच लक्ष दिलं नाही, मी माझं बघितलो आणि मी एवढा मोठा अधिकारी झालो. तर मी त्याच्या विपरीत वेगळा अप्रोच मी आपल्याला सांगतो. कदाचित जेव्हा आपण शिक्षण घेत होता, जर आई वडील जर जास्त लक्ष दिले असते तर कदाचित आज आपण कलेक्टर झाला असता. द सेम इज अप्लीकेबल नाउ इटसेल्फ ओनली. अगर आप ध्यान नहीं दोगे तो आपका बच्चा लगेगा मेडिकल कॉलेज में लगेगा, इंजीनियरिंग कॉलेज में लगेगा, बट वहां नहीं लगेगा जहां उसका रियल एबिलिटी है. और उसका रियल एबिलिटी अगर कोई जानता है तो वो आप हो मेरे प्यारे पेरेंट्स. वो आपको मालूम है की आपके बच्चों में क्या एबिलिटी. कुठल्याही पालकाला जर मी विचारलं, बरी त्याला 10वीला 50% पडू द्या, मी त्यांना जर विचारलं पालकांना ह्याच्या हातानं होईल का, त्याचे पालक म्हणतात हो होतच. म्हणजे जगामध्ये जेव्हा कोणी विचार करत नाही तर पालक विचार करतात. लक्षात घ्या, पालक विश्वास ठेवतात. मग या 2 वर्षामध्ये सुद्धा पालकांना नम्र विनंती आहे की लक्ष द्या. काय लक्ष द्यायचं? आता काही लोक म्हणतात सर आम्हाला त्यामधलं काही कळतच नाही, मग आम्ही काय करा? आम्ही त्याला शिकवाव का? आम्ही त्याला बोलाव का? काय बोलाव त्याला? एक प्रोसेस आहे, ते प्रोसेस मी आपल्याला सांगतो. लक्षात घ्या, प्रोसेस ने रिजल्ट लागते. रिजल्ट जो लगता है ना वो प्रोसेस से लगता है.
थॉमस एडिसन म्हणतो द सक्सेस बिलॉंग्स टू दोज फेलोज हु आर हॅव्हिंग 99% ऑफ द पर्स्पिरेशन अँड 1% ऑफ द इन्स्पिरेशन. उन्हामध्ये थांबून जे घाम येते त्याला घाम म्हणतात, लक्षात घ्या. स्वेट म्हणतात त्याला. आणि कष्ट करून जे घाम येते ना त्याला पर्स्पिरेशन म्हणतात. 99% कष्टानं सक्सेस भेटते, लक्षात. आणि 1% इन्स्पिरेशन लागते. ओनली 1% इज इन्स्पिरेशन, 99% इज द पर्स्पिरेशन ॲक्च्युअली. मग हा जो इन्स्पिरेशन आहे विद्यार्थ्यांना, हा इन्स्पिरेशन 2 लोकांकडून भेटते. एक भेटते प्राध्यापक वर्ग आणि दुसरा भेटतो आपल्या पालकांकडून. मी जर एखादं इन्स्पिरेशन लेक्चर दिलं किंवा कोणी जर आपल्या मुलाने इन्स्पिरेशन लेक्चर जर ऐकलं, त्याला खूप झालं 15 दिवसच तो टिकतो, लक्षात घ्या. 15 दिवसाच्या पुढे ते टिकत नाही. परंतु एखाद्या पाल्याच्या वडिलांनी किंवा आईने फक्त चेहऱ्यावर आणि जर केसांवर जर हात फिरवलं तर त्याला 2 महिने इन्स्पिरेशन राहतो. आपला प्रॉब्लेम काय, आपण हे समजतो की माझा मुलगा माझी मुलगी मोठी झाली म्हणून त्याला काय बोलायची काही गरज नाहीये. परंतु मी आपल्याला हे सांगू इच्छितो, आपण एवढे पालकवर जे काही एवढे मोठे झालात, आपल्याला आज सुद्धा आपल्या कॉलनीमध्ये आपल्या नातेवाईकांमध्ये कोणी रागवत नाही. परंतु आपल्याला रागवणारे फक्त या जगामध्ये 2च लोक आहेत, ते आहेत म्हणजे आई आणि बाबा. याचा अर्थ काय कळालं आपल्याला, आपण अजून सुद्धा आपल्या आई बाबांच्या समोर लहानच आहेत. मग हे जे मुलं आहेत हे अजून लहानच आहेत आणि हे कधीपर्यंत लहान राहणार आहेत, जोपर्यंत आपण मरणार नाही किंवा जोपर्यंत ते मरणार नाही, त्यापर्यंत आपल्याला त्यांना बोलायचं आहे, लक्षात. सोडून देऊ नका तुम्ही. आणि एक गोष्ट अजून एक दुसरं महत्वाचं एक गोष्ट सांगतो, जे की खूप महत्वाचं आहे पालक वर्गांना. आपला मुलगा जेव्हा 1ली, 2री, 3री, 4थीमध्ये असतो तर तो आपला ऐकतो. 5वी, 6वी, 7वी, 8वीच्या नंतर तो ऐकत नाही. पालक वर्ग स्वतः कंप्लेंट करतात 9वी, 10वीला, ह्यानं माझं ऐकणंच झाले, ह्यानं मला काही बोलणंच झाले, ह्यानं मला जे काही बोलायचं ह्यानं माझ्या आत्याला बोलायला, त्याच्या आत्याला बोलायला, मला बोलणं झालं, ह्यानं त्यांच्या मित्रासोबतच जास्त राहिले, माझ्यासोबत राहणंच झाले, ह्यानं मला त्यानं बोलणंच झाले. मला असा प्रश्न पडतो, ह्यानं तुम्हाला का बोलणं झाले, हे जास्त महत्वाचा प्रश्न आहे. Why he is not telling to you his problem or her problem? He is telling someone, and that someone is telling you his or her problem. What is the main issue for this? होतंय काय माहितीये का, जेव्हा हा मुलगा वाढत राहतो किंवा मुलगी वाढत राहते, हे मुलं आणि हे मुली सगळ्यात अगोदर आपले मित्र शोधतात. ते मग हे मुलं आणि मुली सगळ्यात अगोदर मित्र कुठं शोधतात माहितीये का, आपल्या आई आणि बाबांमध्ये मित्र शोधतात. जेव्हा या पाल्यांना किंवा या मुला आणि मुलींना आईबाबांमध्ये जेव्हा मित्र भेटत नाही ना, मग ते बाहेर शोधायला चालू करतात. मग त्यांना मित्र जर बाहेर भेटले मग ते आपल्याला काही सांगत नाही, लक्षात घ्या. सो ट्राय टू बी अ फ्रेंड विथ देम. मग काही पालक वर्ग असं पण म्हणत असतील, मग त्यांना जर आपण प्रेमानं बोललं तर ते ऐकत नाही, ते पण मी मान्य करतो. मग इथं पॅरेंटिंग टिप्स येते. पॅरेंटिंग टिप्स काय राहते, एकानं जर आईनं जर रागवलं तर बाबाने त्याला जवळ घेतलं पाहिजे, बाबाने जर रागवलं तर आईने जवळ घेतलं पाहिजे. जर दोघांनी जर ॲट ए टाइम जर रागवलं तर त्यानं परक होऊन जाते, लक्षात. इट इज व्हेरी ट्रू. ही विल नॉट कम टू यू आणि त्यानं कधीच येणार नाही माघार, हे लक्ष द्या. तर नम्र विनंती आहे, एकानं जर रागवलं तर एकानं प्रेम केलं पाहिजे, ही खूप महत्वाची आहे. आणि हे जे 11वी आणि 12वी आणि हे जे रिपीटर जे करतात मुलं नीट आणि JEE मध्ये, या गोष्टीमध्ये पॅरेंटिंग खूप गरजेचं आहे, लक्षात घ्या. आता जे पालक वर्ग सांगतात की आम्ही काय करावं, त्यांनी जर अभ्यास करत बसेल तर आम्ही काय करावं, मी एक छोटीशी गोष्ट सांगतो आपल्याला काय केलं पाहिजे. लातूरमध्ये एक बजाज नावाची फॅमिली होती, त्यांचं घरचं रुटीन सांगतो. 2 मुलं आणि 1 मुलगी होती. त्यांना 2 मुलं IIT झाले आणि 1 मुलगी MBBS डॉक्टर झाली मुंबईच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये. रात्री 10 वाजता लाईट बंद म्हणजे बंद, सगळेजण झोपीला. सकाळी 4 वाजता ते उठत होते, सगळेजणच, सगळे A to Z, बाबा, आई, 2 मुलं आणि 1 मुलगी. आईला काहीच येत नव्हतं शिकायला आणि समजायला पण काहीच नव्हतं आईला. मग बाबा चहा, कॉफी, जे काही नाश्ता ते बनवून आणून द्यायचे, ते तिन्ही अभ्यास करत बसायचे आणि बाबा एक नोव्हल वाचत बसायचे आणि त्याची आई ती ऐकत बसायची. सो दिस इज द एन्व्हायरमेंट. हा एन्व्हायरमेंट पाहिजे, लक्षात. जर आपण जर पालक वर्ग असा विचार करत असाल की मी मॅच बघतो IPL ची फायनल मॅच आणि माझ्या मुलाला सांगतो की तू अभ्यास कर, ते होणार नाही. त्यानं दरवाजाच्या कोपऱ्याला येऊन कॉमेंटेटर ऐकते, लक्षात घ्या. He will not study. अगर आप कुमकुम भाग्य, नागिन, अनुपमा जर बघत असेल तर मुलगी दार लावून ऐकते, काय चाललंय काय आहे का नाही, नवीन अपडेट्स काय आहेत का. मग यू प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अजून एक खूप चांगली बुक आहे, हाऊ टू रेज द टॉपर. त्या बुकमध्ये खूप सुंदर असा एक वाक्य आहे. त्या वाक्यामध्ये असं म्हणलेलं आहे, किड्स विल नॉट फॉलो युअर इन्स्ट्रक्शन, दे विल फॉलो यू. मुलं आपले इन्स्ट्रक्शन फॉलो करत नाही, मुलं आपल्याला फॉलो करतात. आपण जर म्हणलात की मोबाईल वापरू नको आणि आपणच मोबाईल वापरत आहात तर मोबाईल त्यांनी वापरणारच, कारण की तुम्ही मोबाईल वापरायला.
यू ट्राय टू अंडरस्टँड, इट्स अ लव ऍक्च्युअली. सो फर्स्ट वी हॅव टू चेंज. सर्वात अगोदर पालकांनी बदललं पाहिजे आपल्याला, मग विद्यार्थी आणि आपले पाल्य बदलतात. हे तर मी पालकांना बोललो. विद्यार्थ्यांना मी हे सांगितलं की 3 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत, है ना. बेसिक नॉलेज, लॉजिकल ॲबिलिटीज आणि कॉमन सेन्स. आता आपण वळूया नीट आणि JEE एक्झामिनेशन पाशी. नीट एक्झामिनेशन जर आपण बघितला तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे 3 विषय राहतात. फिजिक्सचे 50, केमिस्ट्रीचे 50 आणि बायोलॉजीचे 100 क्वेश्चन राहतात. एकंदरीत 200 क्वेश्चन्स. या 200 क्वेश्चनपैकी 180 आपल्याला सॉल्व्ह करायचे राहतात. प्रत्येक क्वेश्चनला 4 मार्क भेटतात. जर चुकीचं उत्तर दिला तर 1 मायनस निगेटिव्हमध्ये जातो. 720 मार्क आपल्याला नीटमध्ये राहतात. ते जर आपण JEE मेन्सबद्दल जर बोललात तर 30 प्रश्न फिजिक्स, 30 प्रश्न केमिस्ट्री, 30 प्रश्न बायोलॉजी. या 30 पैकी 25 मॅनिडेटरी राहतात, म्हणजे 25 फिजिक्स, 25 केमिस्ट्री, 25 मॅथमॅटिक्स. 75 क्वेश्चन्स राहतात. एकाला 4 मार्क राहतात. तर 100 असे 300 मार्कात राहतात. या आता सगळ्यात अवघड जो विषय आहे तो अवघड विषय म्हणतात फिजिक्स, नंतर केमिस्ट्री, नंतर मॅथ्स किंवा बायोलॉजी राहतात. आता मी फिजिक्सचा HOD आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, फिजिक्स हा जगामध्ये सगळ्यात सोपा विषय आहे, परंतु त्याला त्याच्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे तरच तो विषय सोपा जातो, नाहीतर सोपा जात नाही आहे आपल्याला. आता हे जे मार्क्समध्ये जर आपल्याला कोपअप जर करायचं असेल तर ह्याच्यामध्ये RCC कसं मदत करतं ते मी आपल्याला सांगतो. व्हॉट इज द RCC पॅटर्न. RCC पॅटर्नमध्ये एवढा जो एकदम सुटसुटीत आणि गुळगुळीत मागच्या 22 वर्षापासून ऑनरेबल मोठेगावकर सर वर्कआउट करत आहे, आणि एवढं जो जबरदस्त जो रिझल्ट आलाय त्या रिझल्टच्या पाठीमागचं मी रहस्य आपल्याला सांगतो. हे जरी आपण फॉलो केला तरी आपल्याला रिझल्ट भेटून जाईल. RCC मध्ये 2 तास प्रत्येक दिवशी, 2 तास फिजिक्स, 2 तास केमिस्ट्री, 2 तास बायोलॉजी. जर मेडिकल ग्रुप घेतला असा 2 तास फिजिक्स, 2 तास केमिस्ट्री, 2 तास मॅथ्स. हे जर मॅथ्स ग्रुप घेतला असा एकंदरीत 6 लेक्चर चालतात. सोमवारपासून शनिवारपर्यंत लेक्चर चालतात. शनिवारी जेव्हा लेक्चर संपलं, सोमवार ते शनिवारी जे काही शिकवण्यात आलेलं आहे तो रविवारी त्याच्यावरती परीक्षा राहते. आणि जर आपण रिझल्ट बघितला तर आमचा रिझल्ट अप्रतिम रिझल्ट आहे, खूपच चांगला रिझल्ट आहे RCCचं, लक्षात घ्या. सो इफ यू सी द एम, आता जर गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची जर फीस बघितलं ना तर 1,52,000 अशी फीस राहते आपली. जर एम्स भोपाळची जर फीस बघितलं ना तर 1,500 फीस रुपये आहे. 1,500, 50 रुपये डिपॉझिट आहे. आता काही पालक म्हणत असतील सर आम्ही तुम्हाला 5,000 देतो माझ्या मुलाचा, तिचा नंबर लावून द्या. एक गोष्ट लक्षात घ्या, त्या कॉलेजला कुणाचाच रेफरन्स चालत नाही. बरं, मी अजून एक प्रश्न विचारतो आपल्याला, आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किती एम्सचे डॉक्टर आहेत? आहे कोणीच भेटणार सुद्धा नाही. का बरं माहिती आहे का? कारण की हे लोक फार वेगळ्या म्हणजे खूप हाय लेवलला जातात. आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत किंवा आपले जे काही मिनिस्टर आहेत त्यांना थोडंफार काही जरी झालं तर ते कुठं जातात माहिती आहे का? एम्स कॉलेजला जातात, एम्स दिल्लीला जातात. आम्हाला हे प्रॉब्लेम, आम्हाला ते प्रॉब्लेम. एकदम हाय फोटो. ते नॉर्मल एम्स डॉक्टर नॉर्मल गोष्टी करत नाही. श्वास अंदर लीजिए घ्या, श्वास आतमध्ये घ्या, श्वास बाहेर घ्या, कुठं ब्लड प्रेशर लावून मेजर करत बसायले ते, म्हणजे ते काम ते करत नाही. त्यांना असं वाटतं इट्स अ डॉकी जॉब, लेट्स हॅव सम सुप्रीम काइंड ऑफ जॉब. मग हे जर रिझल्ट जर आणायचं असेल, इफ यू वॉन्ट टू हॅव द रिझल्ट इन द नीट अँड द JEE एक्झामिनेशन, 3 लोकांनी कबाड कष्ट केलं पाहिजे. मी कष्ट म्हणणं झालं, कबाड कष्ट केलं पाहिजे. 3 लोक, नंबर 1 स्टुडंट, नंबर 2 पॅरेंट्स, नंबर 3 टीचर्स. ऍक्च्युअली हे 3 लोकांनी जेव्हा कष्ट करतील तरच रिझल्ट येणार. काही पालक म्हणतात मी तुला कपडे देत आहे, मी तुला हे देत आहे, मी पैसे देत आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, पैसे देणारे पालक भरपूर आहेत, परंतु वेळ देणारे पालक पाहिजे. आणि जे वेळ देणारे पालक आहेत त्यांचाच रिझल्ट लागतो, बाकीच्याच रिझल्ट लागत नाही. तर RCC मध्ये काय होतं माहिती आहे का? सोमवार ते शनिवार आम्ही शिकवतो फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. मेडिकल ग्रुप असेल तर मॅथ असेल तर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. प्रत्येक रविवारी टेस्ट होते. तुम्ही समरजितला विचारून बघा, नंतर तो देईल तुम्हाला उत्तर. आम्ही रात्री 11 वाजेपर्यंत टेस्ट घ्यायचो आणि सकाळी 5:30ला सुद्धा आम्ही टेस्ट घ्यायचो. वी आर डेडिकेटेडली डुईंग हार्डवर्क. टीचर्स जर तुम्ही बघितला, जे काही कोल्हापूरच्या नगरीमध्ये जे काही टीचर्स आलेले आहेत फ्रॉम लातूर, दोज आर द एक्सपर्ट फॅकल्टीज टू टीच देअर रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट. फिजिक्स असो, केमिस्ट्री असो, बायोलॉजी असो, मॅथ्स असो, त्या क्षेत्रामध्ये ते एक्सपर्ट आहेत, लक्षात घ्या. आणि हे फॅकल्टी फक्त लातूरमधून जन्माला येतात का अशातली गोष्ट नाही. ऑनरेबल मोठेगावकर सर अख्ख्या भारतामध्ये जिथे काही चांगले प्राध्यापक वर्ग आहेत त्यांना सिलेक्शन करून इथं आणलेलं राहतात. मग लातूरमध्ये ट्रेनिंग राहते. मग लातूरच्या ट्रेनिंगच्या नंतर मग सब्जेक्टचे जे सेंटर्स आहेत ना त्या सेंटरमध्ये आम्ही पाठवतो, लक्षात घ्या. सो दिस इज व्हॉट वी आर हॅव्हिंग द फॅकल्टीज. प्रत्येक रविवारी टेस्ट राहते. टेस्टच्या नंतर सोल्युशन देतात फिजिक्सचं.
कारण का विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे की त्यांनी कुठं चूक करायलेत, कुठं चूक करणं झाले. कारण का फक्त पेपर देऊन चलत नाही, पेपरमध्ये आपण कुठं चुका करत आहात ते सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. पालकांनी सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. या रविवारीमध्ये तुला किती क्वेश्चन जमले नाही, मग का जमले नाही ते त्याला पाठलाग केलं पाहिजे. लक्षात घ्या, त्यांना कळत नाही. You please try to understand, all my dear parents, they are unable to understand where they are going to do the mistake. So we have to be continuously follow up. कधीपर्यंत फॉलो अप करायचं? जोपर्यंत ह्याचं नीटचं किंवा JEE एक्झाम होत नाही आणि ह्याचं फॅन्टॅस्टिक आणि फॅब्युलस रिझल्ट येत नाही. काही पालक वर्ग असं पण विचार करतात, मग जर मी लवकर आलो कामातून तर मग आमचं फायनान्शियल कंडिशन कसं बॅलन्स व्हावं. मी आपल्याला एकच उदाहरण देतो एकाच मिनिटामध्ये, नंतर आपल्याला मी जे बोलणार आहे ते लॉजिक आपल्या माइंडमध्ये क्लिक होऊन जाईल. गृहीत धरा, नॉर्मल एक पालक कमवणार आहे एका वर्षाला 12 लाख रुपये. जर त्यानं मुलाकडे लक्ष दिले तर कदाचित 6 लाख रुपये कमवेल. परंतु जेव्हा आपला मुलगा दिल्लीमधून किंवा भोपाळ किंवा चांगल्या IIT मधून जर त्याने एखादं जर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जर ग्रॅप करून गेलं तर त्याला वर्षाला 25 लाख राहतात. म्हणजे आपण जे 6 लाखाचं नुकसान जे होणार आहे त्यानं 3 महिन्यामध्ये आपल्याला काढून देतो. लक्षात घ्या. मग आपले वर्षभर त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट जर आपण केलो तर त्यानं आपल्याला खूप लवकर मध्ये पैसे उत्पन्न काढून देईल. हे मी त्या पालकांना सांगू इच्छितो ते इन टर्म्स ऑफ फायनान्स बघत आहात. आणि जेव्हा विद्यार्थी आपल्या घरामध्ये जर अभ्यास करत बसत असेल, आपण सुद्धा बुक्स वाचत चला, है ना. बुक्स, यू हॅव टू रीड द बुक्स. मग कुठले बुक्स वापरायचे? गरज नाही फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी आपण वाचत बसा. आपण फायनान्सचे बुक्स वापरा जे काही दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला लागतात. अशी कुठली गोष्ट आहे जे बिझनेसमॅन आपल्या मुलाला सांगतो आणि तो सुद्धा मोठा बिझनेसमॅन होतो, आणि असा कुठली गोष्ट आहे जे गरीब माणूस आपल्या मुलाला सांगतो आणि त्याने पण गरीब होतो. या दोघांमधला जो फरक आहे तो आहे फक्त शिक्षण. फायनान्सची जर बुक वापरायची असेल तर मी 3 बुकचे नाव सांगतो ते आपण वापरा. रिच डॅड पुअर डॅड, द रिचेस्ट मॅन इन द बॅबिलियन, द सायकोलॉजी ऑफ मनी. हे 3 गोष्टी वापरा, वाचा तुम्ही जेव्हा आपला मुलगा वाचत असेल. अजून पर्सनॅलिटी बिल्डअप जर वाढवायची असेल तर पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, द एटॉमिक हॅबिट्स, हे सुद्धा आपण वाचू शकता. ह्याला सोडून जर अजून काय पाहिजे असेल तर धार्मिक बुक आपण वापरू शकता. परंतु वाचत बसा. जेव्हा मुलं वाचायला बसले तेव्हा आपण पण वाचायला बसलं पाहिजे. लक्षात घ्या. जेव्हा मुलं खेळत बसेल तर आपण पण गप्पा त्यांच्यासोबत खेळलं पाहिजे. लक्षात घ्या. हे जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत होणार नाही. मी सांगू इच्छितो ही जी जनरेशन आहे ही पेशंटलेस जनरेशन आहे. तुम्ही त्याला रागवा, त्याने रात्री घरीच येत नाही. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड दिस फॅक्ट. मग आम्ही सिलेबस वेळेवर कंप्लीट करतो. लक्षात घ्या. मटेरियल सुद्धा देतो. मटेरियल म्हणजे काय? बाहेरून मटेरियल घेण्याची काहीच गरज नाही. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी सगळं प्रिंटेड मटेरियल राहील. मी फिजिक्सचा HOD आहे तर मी फिजिक्सचं सांगतो. तुम्ही आमचं फिजिक्सचं मटेरियल जगामध्ये कुणालाही दाखवा, जर कुणी म्हणलं हा मटेरियल फालतू आहे त्या दिवसापासून मी कधी शिकवणार नाही. लक्षात घ्या. टॉप क्लास लेवलचं मटेरियल बनवलं आहे. त्या मटेरियलमध्ये थिअरी आहे, क्लासवर्क आहे. क्लासवर्क म्हणजे काय? जे वर्गामध्ये आम्ही क्वेश्चन घेणार आहेत ते प्रिंटेड फॉर्मॅटमध्ये आहे. विद्यार्थ्यांना घरी जाऊन होमवर्क करण्यासाठी होमवर्क मटेरियल आहे, असाइनमेंट आम्ही त्याला म्हणतो. त्या पॉईंटवर मागच्या वर्षीचे नीट, एम्स, जिपमरवर किती प्रश्न आलेत ते सुद्धा आहेत. NCERTचे सुद्धा क्वेश्चन आहेत. एवढा उत्कृष्ट आणि छान मटेरियल आहे की विचारूच नका. अजून मी सांगू इच्छितो, अजून एक पिरियड राहता आमच्यापाशी DSP म्हणून. म्हणजे एकंदरीत जर मी एखादा जर कन्सेप्ट जर शिकवलं आणि आपल्या पाल्याला जर नाही कळालं तर आम्ही असं कधीच म्हणत नाही मी शिकवलं होतं तुझं वर्गात लक्ष होतं की नाही म्हणून. डाऊट सॉल्व्हिंग मध्ये प्राध्यापक बसून राहतात, तिथं येऊन तुम्ही त्यांना डाऊट सुद्धा विचारू शकता. म्हणजे पाल्यानं जर कळालं नसेल, एखाद्या विद्यार्थ्याला एखादा जर कन्सेप्ट कळालं नसेल तर त्यांना येऊन तिथं विचारू शकतो. लक्षात घ्या. असं आम्ही कधीच म्हणत नाही मी वर्गात शिकवलं तर तुला लक्ष कुठं, तेरा ध्यान किधर था. आम्ही ऐसा बिलकुल नाही बोलेंगे. ऑनरेबल मोटेगावकर सरांनी आम्हाला स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की तुम्हाला हे फॉलोच करायचं आहे. मग शिकवतो चांगलं, मटेरियल सुद्धा चांगलं. प्रत्येक रविवारी टेस्ट आहे. टेस्टचे मार्क्स सुद्धा पालकांना कळवले जातात. लक्षात घ्या. त्यात हे नाही, सिलेबस वेळेवर संपवलं जातं. अजून मी आपल्याला सांगू इच्छितो, सिलेबस संपल्यानंतर आम्ही सोडून देत नाही विद्यार्थ्याला. समरजितला मी तेच विचारत होतो, आम्ही सिलेबस संपल्यानंतर सोडून देतो का? आम्ही प्रोफेशनल इन्स्टिट्यूट नाहीत. लक्षात घ्या. आम्ही एकदम घरचे इन्स्टिट्यूट आहात. सिलेबस संपल्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांना विचारतो. तुम्ही समरजितला नंतर विचारून बघा की आम्ही विचारलं की नाही, सांगा कुठला पॉईंट पाहिजे तुम्हाला रिव्हिजन करून पाहिजे असेल. तो पॉईंट आम्ही पुन्हा रिव्हिजनला घेतो. लक्षात घ्या. पुन्हा रिव्हिजन क्लासेस राहतात, पुन्हा टेस्ट सिरीज राहतात. टेस्ट सिरीजमध्ये 100 टेस्ट राहतात. सिलेबस रिव्हिजनमध्ये जे काही पाहिजे ते राहतात. मग असं पूर्ण सिलेबस कंप्लीट होतो. आणि यावर्षी 7 मेला परीक्षा होती तर RCC मध्ये 2 मे पर्यंत आम्ही क्लासेस घेतलेत. लक्षात घ्या. 5 मेला आमचं शेवटची टेस्ट होती. जोपर्यंत विद्यार्थी एक्झामिनेशन हॉलमध्ये जात नाही तोपर्यंत RCC सोबत राहते. लक्षात घ्या. दिस इज द RCC पार्ट. आणि आम्ही इथं काय तुमच्या स्वप्नांशी खेळायला आलेले नाहीत. वी आर नॉट गोइंग टू प्ले विथ युअर ड्रीम्स माय डिअर पॅरेंट्स अँड स्टुडंट्स. ऍक्च्युअली वी आर ओव्हर हिअर टू फुलफिल युअर ड्रीम्स. आणि ऑनरेबल मोटेगावकर सरांचं एक मत आहे, ते मी मत बोलून ते थांबू इच्छितो. ऑनरेबल मोटेगावकर सर नेहमी सांगतात
की विद्यार्थी हे जे आहेत हे दैवत आहे आणि जे काही विद्यार्थी आपल्या RCC मध्ये आहेत हे जरी रॉ जरी नाणं असेल, नाणं म्हणजे कॉईन, तर आम्ही या कॉईनला असं बनवूया, हे कॉईन चमकलं तर चमकलं पाहिजे आणि मार्केटमध्ये गाजलं पण पाहिजे, लक्षात घ्या. दॅट इज अवर मेन इंटेन्शन. आणि ऑनरेबल मोठेगावकर सर सामाजिक कार्य सुद्धा भरपूर करतात. आमचं आणि गव्हर्नमेंटचं टायअप आहे. किनवट आणि गडचिरोलीचे जे विद्यार्थी आहेत, जे गरीब विद्यार्थी आहेत आदिवासी, त्यांना आम्ही फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो. लातूरमध्ये आम्ही त्यांना बोलवतो आणि फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो. नीट 2021 मध्ये जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा नीटची टेस्ट होती, तर मास्क, ग्लोव्स, सॅनिटायझर कंपल्सरी केलं होतं. तर आम्ही सगळ्या लातूरमध्ये, नांदेडमध्ये आम्ही फ्री ऑफ कॉस्ट दिलं होतं विद्यार्थ्यांसाठी. यावर्षी सुद्धा सगळे हॉस्टेल्स आम्ही बुक करतो, सगळे लॉजेस सुद्धा आम्ही बुक करतो. जे काही बाहेर गावातून विद्यार्थी आलेले आहेत त्यांना नीटच्या सेंटरमध्ये जाऊ जेपर्यंत आम्ही बसेस सुद्धा देतो, लक्षात घ्या. सो दिस इज व्हॉट वी आर हॅव्हिंग द सोशल वर्क इट सेल्फ. वी आर नॉट द प्रोफेशनल इन्स्टिट्यूट. ही जी RCC आहे आपल्यामधूनच जन्माला आलेली एक प्रामाणिकपणे इन्स्टिट्यूट आहे आणि जे प्रामाणिकपणे आम्ही कस करतो, लक्षात घ्या. ऑनरेबल मोठेगावकर सर नेहमी सांगतात, एखाद्या रिच माणसाचा मुलगा जर डॉक्टर झाला तर त्यात काही फरक पडत नाही, परंतु एखाद्या गरीबाचा मुलगा जेव्हा डॉक्टर होतो तर त्याच्या घरी जेव्हा नसेल तर त्यानं दुसऱ्याचं घर सुद्धा, त्याच्या घरी जर अंधार असेल तर डॉक्टर बनल्यानंतर दुसऱ्याच्या घरी सुद्धा त्यानं अंधार काढून टाकतो, लक्षात घ्या. हे आमचं इंटेन्शन आहे, हे आमचं मेन मोटिवेशन्स आहे. तर या स्पीच करता पुढारी जे न्यूजपेपर एडू जे हब आहे त्यांनी बोलवलं, आम्हाला संधी दिली आणि आम्हाला आपल्यासमोर इथं मांडण्याचे 2-3 शब्द मांडण्याची जे काही आम्हाला परवानगी दिलेली आहे. आणि ऑनरेबल घुगे सर आहेत आणि शफी सर आहेत जे पुढारीकडून आहेत, जे खूप काही चांगले कार्य करत आहेत या भागामध्ये. आणि जे काही आपण आलेला आहात, वेळेतले वेळ काढून इथं आलेला आहात, तर त्याबद्दल मी खूप आभारी आहे. जर बोलण्याच्या प्रवाहामध्ये मी आपल्याला जर काही रागानं जर बोललं असेल तर आय एम एक्सट्रीमली सॉरी फॉर दैट. तो मिलते हैं नेक्स्ट सेशन में, नेक्स्ट ईयर में और नेक्स्ट RCC के क्लासेस में. तब तक जय हिंद, जय महाराष्ट्र, जय RCC पैटर्न. थैंक यू वेरी मच. धन्यवाद.